ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पवारसाहेबांचा सत्कार मार्गदर्शन ठेवण्यात आले असता यामध्ये पवारसाहेबांनी वय वाढल्यावर कदाचित परिणाम गुडघे व पायावर होईल. कोवळी असू पण डोकं ठिकाणावर असल्यावर कसलंही संकट आलं तरी डोक्यावर दुष्परिणाम होत नाही. नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे. आणखी काय म्हणाले पवारसाहेब? आणि शिवरात्री
आपल्या शेतीमधून प्राण्याची सेवा करण्याचा प्रयत्न हा करत असतात आणि त्याचा परिणाम आज अन्नधान्याच्या फसवणुकीच्यासाठी हा देश स्वयंभूर्ण झालेला आहे. मला आठवत आहे की 14 वर्षाच्या मुली माझ्याकडे या 2004ला माझ्याकडे या देशाचं शेतीचं काम आलं आणि काम आल्याच्यानंतर ही संपत्तीची राष्ट्रपती भवनामध्ये घरी आलो आणि पहिली फाईल घेऊन ते वरिष्ठ अधिकारी मला विचारलं आहे. पण सांगितलं तरी की अत्यंत महत्त्वाची फाईल आहे, ते तो लवकर लिहिलं पाहिजे. ते बघितलं त्या फाईलमध्ये काय होतं. त्या फाईलमध्ये असं होतं की आमच्या देशामध्ये 3 ते 4 महिने पुढे एवढं अन्नधान्य आहे. त्याच्यामध्ये 4 महिन्यानंतर काय करायचं ते एका निर्णय घेण्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव आणला आणि निर्णय हातात घेऊ शकतो. अमेरिकेतनं धान्य आयात करावे, ब्राझीलमधनं धान्य आयात करावे, जिथं जास्त धान्य विकतं आणि साठे जास्त तिथून धान्य खरेदी करून या देशात आणलं गेलं. हे सगळं अशुद्ध झालं. हा देश शेतीप्रधान देश म्हणून करतो. शेतकरी हा या देशाचा आधार होते आणि सगळं असताना अमेरिकेतून धान्य आणायचं. एक काळ तुम्हाला आठवत असेल, नळाला वाटी नाही तर आपल्याकडं एकदा दुष्काळ पडला होता. त्यावेळेला लाल निळी आला होता. आठवते आपल्या घरामध्ये लाल भाकरी ही सुद्धा एके काही आपण पाहिली होती आणि हे चित्र या देशाचं होतं आणि त्यात एक कल्चर आहे. मी निर्णय घेतला ते चित्र बदलायचं. माझ्याकडे ते काम होतं. शेतकऱ्याच्या मालाची किंमत वाढवली, नवीन सारं बियाणं दिलं, अनेक सुविधा त्यांना दिल्या आणि त्या गोष्टीचा परिणाम असा झाला. 2014ला ज्या वेळेला मी शेती खात्याचं बाहेर पडलो त्यावेळेला हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता, पण जगातल्या 18 देशांना धान्य पुरवण्याचं काम या भारताने केलं. आणि केलं मी नाही केलं, मी धोरणं ठरवलं असेल पण शेतकऱ्यांनी केलं. त्याशिवाय रावणाऱ्या उदाहरणांना चालवल्या शेतकऱ्याच्या एकच आहे आणि त्याबद्दल हे उभं असतं. त्याचं वय का हा विचार न करता कौटुंबिक गरज आणि देशाची गरज या 2 गोष्टीवर लक्ष दिलं. त्याचा परिणाम आज या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण स्वयंपूर्ण झाले. असे अनेक क्षेत्र तिच्या ठिकाणी काही ना काही काम करतात. उद्योगधंदा हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. या क्षेत्रामध्ये सुद्धा तरुण पिढी आहे, पण अनुभव असते तुझ्यासारखे अनेक लेखक आहेत तिथे त्या उद्योग व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना योग्य दिशा ही सांगण्याच्या संबंधीची खबरदारी आजही त्या ठिकाणी घेतला आणि त्याचा परिणाम उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये हा देश समृद्ध झाला. तुम्ही बघा, जुन्या काळामध्ये माझा उशिरी कारखानदारी केली. कारखानदारी आपल्याकडे मोठी होती, तर जुन्या काळात तिथे कारखानदारी एकच होती की स्टेशन रोडला तुम्ही गेला तर जी मुली होत्या त्याच्यातून कापूस स्वच्छ करणं आणि नंतर सुताला कापवणं हे काम वाढवून होतं. नंतर त्या काळामध्ये आपल्याला ती वेळ लावलेली
पुण्याचा घेतला. त्याच्यामुळे दादासाहेब शेर्वेकर यांचं नाव घ्यावं लागेल आणि त्याच्याबरोबर अनेक जण होते आणि या सगळ्यांनी मालेगाव साखर कारखान्याची महोत्सव जाते. तसंच पलीकडच्या काळामध्ये संचार कारखाना झाला. त्याच्यामुळे दासक असतील, माझे वडील असतील, आणखी काही लोक असतील, त्यांनी पुढाकार घेतला आणि छत्रपती कारखाना हा त्याची गेली भाग आहे. आणि नंतरच्या काळामध्ये वरच्या भागामध्ये गुंतराव काकडे त्यांच्या सरकारने सुधारात घेतला आणि सोनेचा कारखाना हा उभा केला. त्यापासून अर्थातले आली आणि इकडे या भागाचं चित्र वाढलं लागलं. वाढल्याने त्याचं महत्त्व करावे शेतकरी ऊस पिकवला त्याच्या काळातल्या हवण्याच्या पूर्वी त्याचं गुण करायचे. बारामतीच्या बाराशेच्या काळात पाऊस टाकलं तर सगळीकडे गुळाचा वास येतात. आजूबाजूला गुळाची गुणांग होती. त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. शेती कारखाने झाले सगळे आणि नुसतं कारखाने झाले असं नाही. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं त्याची बाजारात खरेदी करण्याची शक्ती ही वाढली. त्याला क्रय शक्ती म्हणतात. ती वाढली त्याच्यामुळे बारामतीची बाराशेत ही सुद्धा वाढली. आणि म्हणून जिथे हे सगळे बदल आपण झालेले पाहिजे. नंतरच्या काळाच्या एखाद्या दुसऱ्या ज्ञान इथे स्वरूपामध्ये देणं याची गरज होती. बारामतीमध्ये जोशी ज्या शिक्षण संस्थेमध्ये आहेत किंवा होते त्या इंडियन संस्थेने 100 वर्षाच्या पूर्वी इथे शाखा काढली आणि शिक्षणाचं काम या भागामध्ये सुरू झालं. इकडे काही शाळा निघाल्या, शाहू महाराष्ट्र निघालं, मालेगावला हायस्कूल निघालं, विद्यार्थी हायस्कूल अशा अनेक संस्था झाल्या आणि त्याच्यावर नवी पिढी शिक्षित करायला लागली आणि त्याच्यावर आणखी सुधारणा करण्याचं काम विद्यापीठात किंवा विद्यापीठात आणि किंवा मालेगाव इंजिनिअरिंग कॉलेज, सोमेश्वर कारखान्याचे इंजिनिअरिंग कॉलेज त्या अनेक संस्था आज या ठिकाणी उभ्या झाल्या आणि पुण्याच्या नंतर ज्ञानाचं केंद्र ते बारामती झालं आणि त्यामुळे अनेक बदल आपण झाले. उद्योगधंदा हा वाढवण्याची गरज आहे. आधी हाताला काम देण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण इमारतीची करावी. त्याच्यातून काही कारखानदारी होती. त्याच्याशिवाय या भागाचे शिक्षण त्याच्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी ही काढली. ती दुधावर असो, अन्नधान्यावर असो, फळांचं असो आणि त्याचं एक वेगळं झालं तेव्हा डीसीच्या माध्यमातून आज या सगळ्या परिसरामध्ये हा तयार झालेली आहे आणि त्यामधून अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी आहेत. एक असा होता की मी रस्त्याने चाललो ते कोणी समोर मिळत असतात तर त्याचा लाभ माहीत असायचा. तर अलीकडच्या काळामध्ये 75% लोक ओळखून येत नाही. ही सगळी देशाच्या कानाकोपऱ्यात वडले या ठिकाणी आली आणि त्यांनी बारामतीला आपलं मानलं आणि आपलं म्हणून या सगळ्या परिसराचा चेहरा हा उल्लेखासाठी त्याची हातभार लावली. चांगली गोष्ट त्याचा आनंद आपल्याला ते बदल होत आहे. ते बदल समृद्धीच्या रस्त्याने होत आहे. या बदलामधून गुणवत्ता वाढते. त्या बदलामधून विविध क्षेत्रामध्ये ज्ञान संपादन केलेले घटक हे दिवसांचे काढत आहेत आणि त्याचा उपयोग ही समाजाची उंची ही उंची नुसती ज्ञानाने असं नाही की ज्ञानाने आणि संस्कृती ही उंची वाढते आणि त्याचा सणाम आज बारामतीच्या नावावरती तिथे गेल्याचं होतं. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण गेलो
आणि माझ्या आमची सांगितले की लोक कवी म्हणून संतांचा लावले, कवी म्हणून संतांनी एका कवी म्हणून संतांनी अतिशय उत्तम लिखाण केले आणि मराठी भाषेमध्ये प्रचंड अशा प्रकारचे योगदान कवी म्हणून संतांनी या ठिकाणी केले. आणि तसंच काम पंजाबमध्ये जे मंदिर आहे तिथे श्रीधर स्वामींनी शिवलिंगापासून या करताना ग्रंथ लिहिला आणि त्याच्यातून सुद्धा ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये माझा विषय कमी नाही या प्रकारचा इतिहास हा या ठिकाणी घडवले. आणि अनेक प्रकारचे तत्वबांधव या नगरीमध्ये या परिसरामध्ये वाढले. मी स्वातंत्र्याच्या चळवळीत नव्हे, या मेहताची चळवळ झाली तेव्हा मला 2 वर्षाचं आणि ज्यावेळेस शिक्षकांना माहिती नाही तर मला हे माहिती आहे की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वारंवारतेचे योगदान हे खूप होतं. अनेक लोक गावागावचे लोक त्यावेळेला गांधींचा विचार स्वीकारून ब्रिटिशांना घालवण्यासाठी सुरुवात करण्याच्या तयारीने संघर्ष केला आणि त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये वारंवारतेचे योगदान हे त्या ठिकाणी प्रस्थापित केलं. आणि म्हणून अशा विविध क्षेत्रामध्ये ही लढी या देशामध्ये या राज्यामध्ये काही ना काही करत राहिली. आणि या सगळ्यामध्ये अनेकांचं योगदान आहे तसं फार मोठं योगदान जे वयस्कर आहे ज्ञानी ज्ञान संसाधन करून वय वाढत तरी ज्ञानाची आस ज्यांनी सोडली नाही असा ज्येष्ठ नागरिकांचा विचार हाही फार मोठा आहे. आणि त्याची संख्या सुभाषांची माहिती घेतल्यानंतर इथं प्रचंड हे लक्षात आलं त्याचा मला आनंद आहे. माझी एक सगळ्यांना विनंती आहे, ठीक आहे वय वाढलं असा परिणाम कदाचित गुडघे होईल, पाय होईल, कदाचित कमी असावं लागेल, जातावर होईल, पण इथं काही त्याचा दिसायला होतो. आणि हे लोक चालू आहे तोपर्यंत कशी स्थिती आली तर नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याची ताकद दुसरी ती आपल्या वयाच्या सगळ्या घटकांकडे आहे. आणि त्यामुळं ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा ठेवा आहे. तो ठेवा कुटुंबांनी ठेवा पाहिजे आणि हा ठेवा आहे. या ठेवाची सेवेतही त्यांनी नक्की एक दुसऱ्याने लक्षात केली. वय झालं पण थकायचं नाही, वय झालं विचाराची प्रक्रिया शोधायची नाही, वय झालं म्हणून नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याच्या कामातून कसं सुद्धा मार्ग राहायचं नाही. आणि वय झालं म्हणून आपलं कुटुंब हे हसत खेळत आयुष्याचं जीवन जसं आहे ही तिथे निर्माण करण्याची कामगिरी कधीही थांबवायची नाही. काही चालत ठेवला आपली माझी खात्री आहे की तुझी ही चाल, तुझी ही गती ही तुमच्या कुटुंबाला तर आनंद देईलच पण समाजाला एक प्रकारची शक्ती देईल. तुम्हा सगळ्यांना या कामासाठी अर्थ करण्यापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. मी त्यांना भेटत आहे त्यामुळे शुभेच्छा होतात त्याला काही वर्ष मला दिले आणि खात्री या ठिकाणी मी स्वागत केलं त्याबद्दल किंवा सगळ्यांनी करापासून आभार मानतो. परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्सचे YouTube चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.